त्या ठिकाणी निवडणूक लढवावी, त्याच संदर्भात जळगाव महापालिका असेल, धुळे महापालिका असेल, या दोन महापालिकांच्या बाबतीमध्ये मलाही त्या ठिकाणी लक्ष घालण्याचं आणि एक निवडणुकीची तयारी करण्यासाठी मला जबाबदारी दिलेली. जळगाव महापालिकेच्या संदर्भात आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आमची आज चर्चा झालेली आहे आणि परवापासनं म्हणजे मागच्या 3 दिवसापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, ज्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा इच्छुक उमेदवारांकडनं आम्ही अर्ज मागवायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 79 अर्ज आमच्याकडे 19 प्रभागांमधनं, त्यातल्या 75 नगरपालिकेच्या उमेदवारांपैकी जवळपास 79 अर्ज आजपर्यंत दाखल झालेले आहेत. या सगळ्या अर्जांचं चयन जे ते साधारण 23 तारखेला म्हणजे उद्याचा निकाल संपल्यानंतर त्या सगळ्या उमेदवारी अर्जांचं चयन केलं जाईल. ज्या ज्या ठिकाणी निवडून येणारे कॅन्डिडेट असतील, ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेट असतील, अशा सगळ्या कॅन्डिडेट बरोबर आम्ही एक फायनल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून एक कमिटी स्थापन करणार आहे. त्या कमिटीमध्ये जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, देवकर आप्पा असतील. देवकर आप्पा आज येणार होते, पण त्यांचे भाऊ माझ्या मते सिरियस असल्यामुळे ते थोड्या वेळात पोहोचतील. त्याच्यानंतर मनीष दादा असतील, ताई असतील, असे जवळपास 8 ते 9 पदाधिकाऱ्यांची एक कमिटी केली जाईल आणि एक 23 तारखेनंतर महायुतीबरोबर जी काही चर्चा होईल, महायुतीच्या नेत्यांबरोबर माझा संपर्क झालेला आहे. त्यात राजूमामा भोळे असतील, मंगेश चव्हाण असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, मंत्री गिरीश महाजन साहेबांची चर्चा अजून झालेली नाहीये, पण ते नाशिकहून आल्यानंतर तेही चर्चा करणार आहेत. महायुतीच्या नेत्यांबरोबर जी काही चर्चा झाली त्यात 21 तारखेनंतर म्हणजे उद्याच्या निकालानंतर 23 तारखेपर्यंत जळगाव महापालिकेच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घ्यायचा याच्यावरती चर्चा होईल. तोपर्यंत आमच्या पक्षाची भूमिका 19 प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचे जे कॅन्डिडेट असतील त्या सगळ्या इलेक्टिव्ह मेरिटच्या कॅन्डिडेटचा आम्ही अर्ज भरणार. नंतर मग महायुती समोर जायची वेळ ज्या वेळेला येईल किंवा चर्चा करण्याची ज्या वेळेला होईल त्यावेळेला आमच्यातले काही प्रमुख लोक त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चा झाल्यानंतर किती जागा आम्हाला वाटाघाटीमध्ये मिळू शकतात, त्या सन्मानजनक जागा मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा पहिली प्रायोरिटी असतो. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सन्मानजनक जागा मिळवण्याकरता प्रदेशाध्यक्षांनी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष असतील, आमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील, यांनी त्या पद्धतीचा सन्मान सूचना खाली दिलेल्या असतील. आम्हाला आमच्या पक्षाकडनं सूचना मिळालेल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या सूचना जर का आल्या असतील तर वाटाघाटीमध्ये सन्मानजनक म्हणण्यापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट त्याच्यामध्ये जास्त निश्चित जागा मिळवणे आणि नंतर हाऊस फक्त पूर्ण करण्याकरता आपलं ताकद दाखवण्याकरता निवडणूक लढणे असा प्रकार राहणार नाही. जे इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेट असतील त्याचा आम्ही आग्रह धरणार आणि त्या जागा मिळाल्यानंतर युतीमध्ये निवडणूक लढणार. अशा किती जागा आहेत? अशा किती जागा आहेत दादा? सन्मान नेमका किती जागांवर सन्मान होतो? हे बघा, आमच्या अंदाजानुसार जवळपास 35 ते 40 जागांचं टार्गेट आम्ही महापालिकेमध्ये आजच त्या ठिकाणी टार्गेट ठेवून चालतो. जरी जागा आम्हाला 75 लढवायच्या असल्या तरी 35 ते 40 जागा ह्या आमच्या इलेक्टिव्ह मेरिटच्या आज आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्या पद्धतीने आमची वाटचाल असणार आहे. त्यात समजा जर का एक पाऊल मागे पुढे करायची वेळ आली तर तेवढ्या जागा आम्ही एक पाऊल मागे पुढे करण्यासाठी चर्चेअंती निर्णय घेऊ. निम्मे जागा मागतायत, थेट निम्मे जागांवर अपेक्षित आमच्या तर 100% जागांवर तयारी आहे. चर्चेअंती आमची नावं ज्या वेळा त्यांच्या समोर जातील, त्यांची नावं आमच्या समोर येतील. त्यात इलेक्टिव्ह मेरिट मध्ये त्यांच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर तिथं आम्ही एक पाऊल मागे जाऊ. आमच्याकडे असेल तर आमची अपेक्षा राहील त्यांनी मागे जावं. चर्चा फिसकटली तर सोबडाची तयारी करणार. तेव्हा कोणतीही राजकीय पक्ष असला तरी सुद्धा हा त्याचं
आपलं महत्त्व असेल, आपली ताकद असेल, त्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा कुठल्याही संस्था असेल तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. पण ज्या ठिकाणी आपण महायुतीमध्ये सरकारमध्ये असतो आणि महायुतीमध्ये सरकारमध्ये असल्यानंतर परत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकरता आपण वेगवेगळी निवडणूक लढवावी हे काही बरोबर नसतं. म्हणून पहिला प्रयत्न आमचा असा असणार आहे की महायुतीबरोबर आम्ही चर्चा करावी आणि चर्चा झाल्यानंतरच आपला पुढचा निर्णय डिक्लेअर करावा. पण दादा मागच्या वेळेस भाजपच्या 57 जागा होत्या, शिवसेनेच्या 15 जागा होत्या. त्यांच्या जागांची संख्या निवडून सभागृहात आहे. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नव्हता. मागच्या वेळेस जे काही शिवसेनेमधनं निवडून गेलेले आहेत ते आता कोणत्या पक्षात आहेत? शिंदे सेनेत ना बाकी बाकीचे शिंदे सेनेत आहेत, बाकीचे भाजपमध्ये गेलेले आहेत, भाजपचे इकडे गेलेले आहेत. आता मागच्या निवडणुकीचं आणि या निवडणुकीचं कम्पॅरिझन करता येणार नाही. मागच्या वेळेला आम्ही स्वतंत्र होतो, ते स्वतंत्र होते, त्यांनी निवडणुका लढलेल्या होत्या. यावेळी आता निवडणुकीला समोर जायचं असेल तर आपण सगळे मिळून एकत्र गेलेलं कधीही फायदेशीर राहील असा एक निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी जो आम्हाला दिलेला आहे तो पहिला प्रयत्न आमचा आहे. दादा भाजपचे सूत्र म्हणताय की 3 ते 5 जागाच राष्ट्रवादीला मिळतील, त्यापेक्षा जास्त दिल्या जाऊ शकत नाही. मग अशा नाही, याच्यावर आता तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आहे पण प्रत्यक्ष आम्हाला अजून एकही जागेचं त्यांनी सांगितलेलं नाही. तुमच्यापर्यंत 3 तरी पोहोचलेले आहेत पण आमच्यापर्यंत एकही जागेची चर्चा झालेली नाही. त्यामुळे सूत्रांची माहिती तुमच्यापर्यंत राहू द्या. आमची तयारी 30-35 जागांची आहे. कोणी बोललं नाही ना असं 3 जागा निवडून अधिकृत काहीच नाही. तुमच्यापर्यंत 3 तुम्ही तर आमच्यापर्यंत एकही नाही. तुमच्याकडे सूत्रांची माहिती असेल. आशावादी आहात ना? 3 ते 4 जागा घेऊ असं राजू मामाही बोलले नाही किंवा भारतीय जनता पार्टीचाही कोणी बोलला नाही, सेनेचाही कोणी बोलला. आणि मी तिन्ही नेत्यांशी ज्यावेळेला सकाळी कालपासून ज्यावेळेला संपर्कात आहे त्यावेळेला अजूनपर्यंत त्यांची सुद्धा चर्चा कुठे झालेली नाहीये. यांना इतक्या जागा त्यांना इतक्या जागा हे बघण्याच्या भानगडीत आम्ही काही पडणार नाही. आम्ही हे बघणार आमच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. किती तरी आपल्याकडे strong? बोललो ना 35 ते 40. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार नाही नाही असं नाहीये. त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा त्यांच्याकडे स्ट्रॉंग जर का असेल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्याला एक पाऊल मागे सरकवायला सांगू. आमच्यापेक्षा स्ट्रॉंग त्यांच्याकडे असला पाहिजे, असला तर तिथं कॉम्प्रोमाइज करू. दादा जागा वाटपावरून जर काही मतभेद झाले तर तयारी काय असणार आहे मग आपली सोबाडाची राहणार का? नाही, जागा वाटपानंतर चर्चेनंतर हा खरा प्रश्न आहे. झाले बा मतभेद पहिलाच या एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा फक्त आपण तोच प्रश्न फिरून विचारताय. मी क्लिअर करतो, आता पुढे तरी नका विचारू तो प्रश्न की जागा वाटपामध्ये आमचं काही होऊ द्या, पहिली प्रायोरिटी आमची महायुतीमधनं निवडणूक लढवण्याची आहे. आता राज्यस्तरावर तुमची जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेसोबत युती होईल तिथे तुमचं प्राधान्य राहणार आहे युती करायला. पण इतर ठिकाणी जे तुम्हाला शरद पवार असेल किंवा इतर पक्ष जे आहेत तुमच्या विरोधातले त्यांच्यासोबत तुम्ही युती करण्याचे संकेत तुमच्या वरिष्ठांनी दिलेले नाही. असे कुठलेही संकेत कोणत्या पक्षाबरोबर महायुती सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर देण्याचे संकेत आतापर्यंत काही मिळालेले नाही, तसे दिलेले पण नाही. पण स्थानिक स्तरावरती ज्या पद्धतीने आता मला प्रश्न विचारला, स्थानिक स्तरावरती ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी काही प्रश्न उद्भवला आणि तशी परिस्थिती निर्माण जर का झाली तर त्या त्या स्तरावरती त्या त्या जिल्हाध्यक्षांना त्या स्वरूपाचा निर्णय प्रदेशाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून तसा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पण प्रदेश अध्यक्षांच्या जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची युती होईल असं मला काही वाटत. तशी पण तयारी राहणार आहे का जर भाजपाने जर सन्मान नाही राखला तर? हे बघा, भाजप सन्मान राखेल नाही राखेल जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत आता काही बोलण्यात अर्थ नसतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक पूर्ण जिल्ह्यात नव्हता. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल. बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो, ई प्लॅन पण असतो. A, B, C, D, E पर्यंत असतो प्लॅन. ते सगळे प्लॅन तयार आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही काही आता असं सहज जाऊ आणि सरेंडर होऊन जाऊ असं राहत नाही. आपला पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते, तशी आमचाही पक्ष वाढवण्याची जबाबदारी आमची. जर यंदाची विधानसभा सोडली त्याच्या आधी विधानसभेमध्ये आपले उमेदवार होते अभिषेक दादा, यांनी चांगल्या पद्धतीने मत मिळवले होते. जळगावमध्ये आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष पण राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद जळगावमध्ये होती. तर त्या दृष्टिकोनातून काही विचार केला जातोय की स्वबळावर लढलं पाहिजे? नाही, स्वबळाचा विषय मी आता परत तोच प्रश्न तुम्ही विचारताय. स्वबळाचा विषय हा आता काढण्यात अर्थ नाही.
23 तारखेनंतर ज्यावेळेला महायुतीच्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरच त्याच्यावरती अंतिम निर्णय 25 तारखेला प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला. तोपर्यंत महायुतीलाच आम्ही प्राधान्य देणार. दादा एक प्रश्न असा आहे की 23 तारीख आता जवळ आली, आता फॉर्म भरायची वेळ आहे. आतापर्यंत तुमची तिन्ही पक्षाची एक काही बैठक झाली नाही, तर तुम्ही म्हणता मी महायुतीच्या सोबतच राहू. आता ही तुमची धमकी पत्रावर परिषद समजायची की नेमकं काय समजायचं? आमचा हा प्रेमाचा सल्ला आहे. धमकी देण्याचं आम्हाला काही कारण नाही आणि धमकी देऊन राजकारणामध्ये काही कोणी मोठं होत नाही. आमच्याजवळ प्रेम आहे, आमच्याजवळ कोणताच अहंकार पण नाही आणि धमकी देण्या इतकं आमच्या पक्षाची भूमिका पण नाही. दादा आपण सांगितलं की आज सकाळपासून तुम्ही मंत्र्यांच्या संपर्कात आहेत समजा स्थानिक वर, त्यांच्याशी जी बोलणी झाली त्याच्यात त्यांच्याकडून तुम्हाला काही सकारात्मक त्याच्यात सकारात्मक त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ते म्हणले 21 तारखेचा उद्याचा निकाल संपल्यानंतर 22-23 तारखेला आपण एकत्र बसू, एक कमिटी फॉर्म करू आणि कमिटी फॉर्म करून त्याच्यामध्ये आपल्याकडे अर्ज मागवायचे, म्हणजे आमच्याकडे आमच्या पक्षाकडनं उमेदवारी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे अर्ज मागवायचे, त्या अर्जांची छाननी करायची, चयन करायचं आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही कोणत्या जागा मागायच्या नाही मागायच्या, अंधारात फक्त मागायच्या की इतक्या जागा आम्हाला देऊन टाका, तितक्या जागा. आमच्याकडे अर्जच नसला तर काय करणार त्या प्रभागात. म्हणून एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनुसार आम्ही आज परवापासून अर्ज मागवायला सुरुवात केली. आमच्याकडे 79 अर्ज जमलेले आहेत. आणखी 2-3 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, ज्या सहकार्याने समजा जर का प्रसिद्धी झाली तर आमची तयारी आहे. आमची तयारी म्हटल्यानंतर आमच्या अर्जामध्ये 2पट ते 3पट ही संख्या वाढेल. ती संख्या झाल्यानंतर चांगले कॅन्डिडेट जे आहेत, जे आमच्याबरोबर जोडण्यासाठी आज तयार आहेत, जे आज अर्ज भरलेला नाहीये पण अर्ज भरणार आहे, असं काही संपर्क जो झालेला आहे त्या संपर्कानुसार एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर 23 नंतर एक्झॅक्ट पोझिशन आमची समजेल की आम्ही किती जागांवरती फॉर्मपणे त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. दादा अशी चर्चा की नेत्यांना महायुती करायची, कार्यकर्त्यांना सोबळावलं व्हायचं किंवा स्वतःला सिद्ध करायचंय, परंतु नेत्यांपुढे कार्यकर्त्यांचं चालत नाही अशी पण एक सगळ्याच पक्षांमध्ये, तुमच्याही पक्षात काय वातावरण आहे? आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं हेच मत आहे. जो निर्णय प्रदेशाध्यक्षांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्या प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही चालायचं. आणि काही बेल्ट असे, काही वार्ड असे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काही समविचार पक्षांची ताकद खूप आहे, जसे काही वार्ड आहेत त्या वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्या बेल्टमध्ये असं म्हणण्याचा काही संबंध नाही. आमचा जो शेजारी कॅन्डिडेट बसलेला आहे, एकीकडे निवडणूक लढलेलं आहे, 8 दिवसाच्या तयारीमध्ये 50,000 मतं घेऊन येणारा जर का आमचा कॅन्डिडेट असेल तर आमची ताकद शहरामध्ये कमी असं म्हणण्याचं कारणच नाही. आम्ही ज्यावेळेला रिंगणात उतरू त्यावेळेला पूर्ण शक्तीनिशी उतरू. पहिला प्रयत्न आमचा युती बरोबर असणार. आता शरद पवार गटाकडून जर प्रस्ताव आला तुम्हाला, कारण तुमचं 35 ते 40 जागांमध्ये मेरिट आहे म्हणतात, उर्वरित जागांसंदर्भात त्यांनी जर तुमच्याशी बोलणी केली, पवार साहेबांच्या पक्षाकडनं प्रस्ताव आला, उभाटाकडनं प्रस्ताव आला, आणखी अजून मनसेकडनं 3रा प्रस्ताव आला, अजून 3रं कुठले अजून 3-4 पक्ष असतील त्यांच्याकडनं प्रस्ताव आला. या सगळ्या प्रस्तावांवरती चर्चा प्रदेश अध्यक्षांसोबत केल्यानंतरच होऊ शकतो. प्रदेश अध्यक्षांची सूचना पहिल्यांदा महायुतीत निवडणूक लढणे हीच आहे. झाली चर्चा फिसकटली तर कोणतीही चर्चा फिसकटू देणार नाही. आम्हाला पूर्ण माहिती आहे की आम्ही महायुती बरोबर निवडणुकीसमोर जायची तयारी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. फिसकटल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न विचारायला काहीतरी स्कोप राहू द्या ना. नाही, राष्ट्रवादी शरद पवार गट असतील, उद्धव ठाकरे गट असतील, यांची जागा वाटपावरून मतभेद झालेले आहेत. जर बायचान्स झाले मतभेद तर मग बी प्लॅन तर पाहिजे ना काहीतरी. त्यांचं काय होतं त्याची चिंता आम्ही कशाला करायची. आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका जी महायुती बरोबर जाण्याची आम्ही ठेवलेली त्याच्याप्रमाणे आत्ता चालतोय. नंतर 23, 24, 25 तुम्हालाही बातम्या पाहिजे त्यावेळेला देऊ. दादा एक प्रश्न असा आहे, आम्ही आतापर्यंत कोणाच्या भरोशावर कोणत्या निवडणुका लढलेल्या नाहीये. मी जे सुरुवातीला बोललो, नगरपालिकेला समजा जर का चर्चा झाल्या नाही, काहींनी आमच्याकडचे प्रस्ताव घेतले नाही, या काहींनी आमच्याकडचे प्रस्ताव घेतले नसतील किंवा आमच्या चर्चा झाल्या नसतील
तरी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवून दाखवलेली आहे. त्याचे रिझल्ट, त्यांचे निकाल उद्या तुम्हाला प्रत्यक्ष बघायला लागेल. आमच्या जिल्ह्यामध्ये कुठेही नगरसेवक 1, 2, 4, 5 सोडले तर नगरसेवक नव्हते. उद्याच्या निकालामध्ये तुम्हाला सगळं समजेलच. आमचे नगराध्यक्ष जवळपास 6 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष उभे केलेले होते. जवळपास 150च्या आसपास नगरसेवक, 170-77 नगरसेवक उभे केलेले होते. आता त्यातनं रिझल्ट येईलच. याचा अर्थ पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्या निकालानंतर समजेल. जर उद्या तुमची ताकद जर चांगली दिसली तर तुम्ही सोबळा लढणार महापालिका. तरी पण आमची ताकद राज्यामध्ये तिघ मिळून एकत्र 237ची आहे. त्याच्यामुळे आम्हाला वरच्या नेत्यांच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणेच आम्हाला चालावं लागेल. तुम्ही किती विचारा तरी सुद्धा महायुतीचं चित्र क्लिअर होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. टाकलेलं की महायुतीशिवाय चर्चा करायची. दादा एक वेगळा प्रश्न. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात एक पद आहे आणि आपलंही नाव एक चर्चेत आहे की इकडे संधी मिळावी असं. त्याला आम्ही उत्तर देऊ. आमची मागणी आहे की उत्तर जर असं झालंय की उत्तर महाराष्ट्रातलीच ती जागा होती आणि आमची मागणी आहे की उत्तर महाराष्ट्रामध्येच ते पद राहिलं पाहिजे आणि ते अनिल दादांना मिळालं पाहिजे. ही आमची सगळ्यांची एकमुखाने मागणी आहे आणि ती नुसती जळगावची नाही, जळगाव, धुळे, नंदुरबार या खानदेशमधल्या तिघही जिल्ह्यातल्या लोकांची मागणी आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा तो आवाज असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अनिल दादाच मंत्री झाले पाहिजेत ही आमची मागणी. मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार? पुढचं पाऊल आपण कार्यकर्ते काय करणार? मोर्चे काढू, आंदोलन काय विचारतात? नाही दादा, नेमकं माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाय म्हणजे आता एक मंत्रिपद खाली झालंय, म्हणजे 2 मंत्रिपद. तर आपल्या नावाची चर्चा आहे, आपल्यापर्यंत आपण काही कसा ठेवला? मलाही आनंद वाटतो माझ्या नावाची चर्चा माध्यमांमधनं चालू असेल, कार्यकर्त्यांमधनं चालू असेल, मलाही त्याचा आनंद वाटतो. पहिलं लक्ष आमचं महापालिकेच्या निवडणूक आहे. त्या लक्षानंतरच हा निर्णय कुठलाही पक्षाचे श्रेष्ठी जे असतात ते पक्षश्रेष्ठी याच्यावरती निर्णय घेत असतात. पक्षश्रेष्ठींना जो योग्य वाटत असेल तो निर्णय घेतील. घेतला तर आनंद आहे, नाही घेतला तरी पक्षाचं काम चालूच आहे आमचं. दादा गेल्या वेळी पण बीड आणि नाशिकमध्येच मंत्रिपद फिरली होती. आपलं उत्तर महाराष्ट्रात एवढा मोठा तुमच्याकडे जबाबदारी आहे, धुळे, नंदुरबार, जळगावची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे, तुम्हाला स्वतःहून काय वाटतं दादा जबाबदारी दिली पाहिजे का? मला स्वतःहून कायम वाटतं की मला कायम जबाबदारी मिळाली पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. माझ्यासारख्या सगळ्यांना वाटतं की ही जबाबदारी कायम त्यांनाच मिळाली पाहिजे. पक्षामध्ये कोणी कमी असतो, कमी जास्त असतो, प्रत्येक व्यक्ती हा सक्षम असतो, प्रत्येक आमदार सक्षम असतो, त्याला त्या पदाला तो लायबल असतो. पक्षश्रेष्ठी प्रादेशिक समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व प्रकारचे समीकरणं समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठींसमोर असे अनेक प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांचं आकलन करून तिन्ही पक्ष मिळून आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वात सरकार चाललेलं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ते चर्चा करतील. ठीक आहे.